ची काळजी घेते. हा, त्याला काय हवं नको ते बघते की नाही. माझं बी तसंच आहे. तुम्हाला काय हवं नको बघायला पाहिजे. तुमच्या अडी अडचणी सोडवल्या पाहिजेत. तुमची अडी अडचण सोडवण्यातच माझा आनंद आहे. माझं पहिलं काम आहे ते, कळलं का? हा, ध्यानात असू द्या. आहे माई साहेब तुमच्या सगळ्यांसाठी. द्या की आता त्या पोरानं एवढं मेहनतीने चित्र काढलंय आणि तुम्हाला साधं धरायला त्रास होतोय. रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या. चला चला या माई साहेब, या. कार्यक्रमाला जाण्याआधी आपण देवळात जाऊन येऊया. हो, म्हणजे काय, देवाचं दर्शन आधी घेतलं पाहिजे. त्याशिवाय कसं चाल. बाई सॉरी माई साहेब, ती काल पाईपलाईन फुटली ना म्हणून सगळीकडे पाणी झालंय. तुमची चप्पल खराब झाली ना. असू देत. गाव म्हंटल की अडचणी येणारच. असू देत. माई साहेब या बाजूने या. अहो, या बाजूने काय त्या बाजूने काय, देवळात जायचं म्हणजे चप्पल काढावंच लागणार की नाही. मंदिराच्या पायरीवर काढले तरी चालेल. देवाच्या पायरीवर काय बोलताय? अहो, देवाच्या पायरीवर चप्पल काढायचं म्हणजे देवाचा अपमान करायचा. हे नाही करणार माई साहेब. बाई साहेब मला द्या ना चप्पल, मी घेते. राहू दे. दमानं घ्या. आहेत माणसं माझी आहेत. हा, ती काय आधार द्या जरा. आता घ्या. आता हातच खाली तर घ्या. हातात चपला. त्यासाठीच खाली बसलात ना. अगं घे ना, त्या एवढ्या म्हणताय तर घे ना तुझ्याकडे चप्पल. घ्या. या. आता तरुण म्हणून यांना बोलवलं आधाराला, याच पडल्या. आता काय आम्हालाच द्यायला लागेल तुम्हाला आधार. त्याशिवाय उठू शकणार नाही ना तुम्ही. या उठा. या. आमच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत तुम्हाला. लईच हौस आहे तुम्हाला, कळलं का? माई साहेबांच्या जबाबदाऱ्यांमध्ये किती वजन आहे ते पेलल का? बाळा. या माई साहेब इकडून या माई साहेब या इकडनं या. नीट धर ती चप्पल. मला पाहिजे होती, तुला मिळाली. नशीब समज तुझं. आता नीट सांभाळून ठेवती. काय बघतीयस? खुर्ची. कशाला? कशाला म्हणजे? हे सामान ठेवायला. अगं माई साहेबांचं सामान आहे ते, खाली नाही ठेवायचं. मी जातीये पण माझं लक्ष आहे तुझ्याकडं. नीट सांभाळ तिला.
माई सुनबाईंना घेऊन आल्यात हे कळल्यानंतर त्या लोकांना असं होईल की तुम्हाला कुठं ठेवू कुठं नाही. अशी एकदम रॉयल फिलिंग येते म्हणून सांगतो. तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. काय माईने खूप मोठी जबाबदारी द्यायचं ठरवलंय तुला. तिच्या प्रत्येक गोष्टीत ना काही ना काहीतरी दडलेलं असतं. माऊली माऊली, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. माऊली विठ्ठल रखुमाई. हो तेजदा, नमस्कार. काय करतो? नमस्कार नमस्कार नमस्कार. आता तुम्ही आला, तुमचे पाय दुकान लागले, एकदम जाम भारी चालणार बघा शॉप आमचं. काय तू पण धुंडी. घे शुभेच्छा तुला. हे कशाला? काय म्हणजे एवढं भारी दुकान बनवले तू. हा घे शुभेच्छा घे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला चहा ए बंटी, काय नको काय नको काय नको. थोडस घ्या ना. काय नको. अरे खरंच काय म्हणा पण धुंडी भारी दुकान बनवलंय एकदम जबराट. तुमच्या आणि माईसाहेबांच्या आशीर्वाद म्हणून एवढं मोठं दुकान झालं बघा. तेजदा, काल एवढं मोठं ओपनिंग होतं, तुमची लय वाट बघितली. तुम्ही आला असतात ना किंवा माईसाहेब जरी 5 मिनिटांनी आले त्यानं जाम भारी झालं असतं बघा. नाही खरंच खरंच सॉरी बरं का धुंडी. नाही म्हणजे काल खरंच येता नाही आला रे. एक महत्वाच्या कामात अडकलो, पण आज आलो ना. हा स्पेशल आलो. माई साहेबांनी स्पेशल आशीर्वाद पाठवले तुमच्यासाठी. खरंच भारी भारी पण भारी बनवले खरंच. तुम्ही आलात बरं वाटलं. या ना आत, या ना. साडी सेक्शन आहे आतमध्ये. आतमध्ये पण हो, हो. आहे. अरे वा भारी मोठे आहे की मग. या 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 वा वा वा. या या त्याच्यात या 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 या. हे बघा, हे सगळं साडी सेक्शन आहे बरं का. हा ह्याच्या बाजूला तिकडे जेंट्स म्हणजे पुरुषांसाठी. हा आणि वरती आहे ना सगळं म्हणजे कुर्ते, लग्नासाठी सलवार, फेटे बिटे सगळं एकदम. क्या बात आहे. वा वा भारी आहे की मग. दादा चांगले चांगले मस्त काय. तुम्ही उभे का? हो मी पण. अरे अरे बस तुम्ही. बसा बसा बसा. अरे बस. काय तू पण धुंडी. हा खरंच. त्याच्यात एक मिनिट बाबा. हा त्याच्यात हे घ्या. अरे मला कशाला साडी. मला नको की. मी नाही नेसत. त्याच्यात तुम्ही पण भारी जोक करता बरं का. साडी नाही पेढे आहे तो. तुम्हाला काल यायला जमलं नाही ना. हा बरं ठीक आहे ठीक आहे. थँक्यू